म्हणजे जबरदस्ती हा रस्ता आमच्या माती मारायचं काम चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरांचं कमिशन याच्या पलीकडे या रस्त्याची उपलब्धता या ठिकाणी काही नाही. शक्तीपीठचा विषय या ठिकाणी नाही आहे. शक्तीपीठ जोडायचा विषय या ठिकाणी नाही आहे. फक्त यांचं खिशे भरायचा हा एकच उद्देश या सरकारचा प्रामुख्यानं आणि मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, हा लढा आम्ही कोल्हापूरमध्ये गेले 2-2.25 वर्ष सातत्यानं या ठिकाणी करतो आहोत. सातत्यानं हा लढाई संघर्ष करण्याची भूमिका आम्ही सातत्यानं घेत आहोत. माझी सरकारला विनंती आहे, प्रशासनालाही विनंती आहे, प्रशासनाला देखील आमची सक्त ताकीद आहे. उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वे करायचं धाडस या ठिकाणी करू नका. तुमचं आमचं वांदं नाही, पोलिसांची तर आमचं वांदं या ठिकाणी नाही आहेच. त्या पोलिसांचं महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजना आहे पोलिसांसाठी. त्या बिचाऱ्यांचं शेट्टी साहेब हॉस्पिटलची बिलं दिलेली नाहीत. आज एखाद्या पोलिसाला उपचार घ्यायचा असेल कॅन्सरचा कोल्हापुरात तर पुण्याला जावं लागतं. कोल्हापुरातल्या कॅन्सरच्या दवाखान्याची वर्षभर या ठिकाणी बिलं दिलेली नाहीत या सरकारनं. कशाला तुम्ही बाता मारता 86,000 कोटीच्या आणि 1,00,000 कोटीच्या? एका बाजूला 96,000 कोटी रुपये अनेकांची देणी या ठिकाणी तुम्ही दिलेली नाहीत. आज उद्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होईल का नाही अशी अवस्था या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता हा लढा, हा संघर्षमय लढा उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि ती करण्यासाठी आमची ताकद तुमच्या बरोबर आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.